अहिल्यानगर शहराच्या हकेच्या अंतरावर असलेल्या बुरुडगाव हे एड्याबाबळीच्या विळख्यात सापडलं होतं. एखाद्या युरोपियनच्या जंगलात असल्यासारखं वाटत होतं. गावच्या शेजारून वाहत असलेली सीना नदी प्रदूषित असून अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली होती. गावाला गावपणच राहिलं नव्हतं. स्मशानभूमीची तर अत्यंत दुरावस्था झाली होती. या ठिकाणी अंत्यविधी करतेवेळी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. गावात पथदिवे नसल्याने सर्वत्र अंधाराचं साम्राज्य होतं. बुरुडगावचा विकास कामातून कायापालट करण्यासाठी जय माता दी ग्रुपचे नवनाथ वाघ यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवकांना एकत्रित करत स्वखर्चातून विकास कामांना सुरुवात केली. पहिल्यांदा सीना नदीवरील पुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली. अहिल्यानगर शहराकडून बुरुडगावकडे येणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली. दशक्रिया विधीच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं असून दर रविवारी गावातील नागरिक युवक एकत्रित येत स्वच्छता अभियान राबवतात. संपूर्ण बुरुडगाव सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत कैदेत आणण्याचं काम केलंय. गावात ठिकठिकाणी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची व्यवस्था केली आहे. फ्लेक्स बोर्डद्वारे स्वच्छतेचं स्लोगन देऊन जनजागृती केली आहे. स्वच्छ सुंदर हरित बुरुडगाव निर्माण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असल्यामुळे बुरुडगाव विकास कामातून बदलताना दिसतंय. तर बुरुडगाव हद्दीतील सीना नदीचं खोलीकरण रुंदीकरण करण्याचं काम सुरू असून दोन्ही बाजूने नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी जातीची वृक्ष लावली जाणार आहे. सीना नदी आणि भिंगार नाला एकत्र येणाऱ्या ठिकाणाला संगम असं नाव देण्यात आलंय. तर सीना नदीच्या कडेला गावचे ग्रामदैवत श्रीरामाचं मंदिर असून या ठिकाणीच भव्य अशा आरसीसी पुलाचं काम मार्गी लागलं असून त्या पुलाला राम सेतू असं नाव देण्यात आलंय. गावच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी म्युझिकल फाउंटेनची निर्मिती करण्यात येणार आहे. याचबरोबर गावात ठिकठिकाणी संदेश देणारे शिल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून गावाला गावपण, आपली संस्कृती, परंपरेची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. आणि या कामासाठी जय माता दी ग्रुपचे नवनाथ वाघ, संकेत कुलट आदींसह ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येनं गावच्या विकासात भाग घेत आहेत. तर बुरुडगावमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असून अहिल्यानगर शहराच्या 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या गावाला वेड्याबाबळींनी विळखा घातला असून बुरुडगाव एड्याबाबळी मुक्त करायचं आहे. रामसेतू पुलावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून गावच्या सौंदर्यीकरणात मोठी भर पडली आहे. सीना नदीच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेतलंय. आपल्या कर्मभूमीसाठी काहीतरी देणे लागतो या सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडत असल्याचं मत नवनाथ वाघ यांनी व्यक्त केलंय. जय माता दी. मी नवनाथ विठ्ठल वाघ, बुरुडगाव. आमच्या गावाची परिस्थिती म्हणजे विरोपंत जंगल लावतं. ह्या जंगलातून आम्हाला दिवसा जायला भीती वाटायची. अहिल्यानगर पासून फक्त 2.5-3 किलोमीटर अंतरावरती आमचं बुरुडगाव आहे. ह्या गावाची परिस्थिती 200-300 वर्षापासून सीना नदीकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि गावातील आम्ही सगळे तरुण एकत्र आलो. एकत्र येऊन आम्ही सगळ्यांचे विचार मांडले. सर्व तरुण एकत्र होऊन आम्ही सीना नदीचं कामाची सुरुवात संकेत कुलट आसन, किशोर भाऊ कुलट येतं, विवेक कुलट आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून गावकऱ्यांनी पुढे येऊन विचार करून आम्ही या कामाला सुरुवात केली. ह्या कामाची सुरुवात अशी झाली
का 2 महिन्यापूर्वी नदीला जे महापूर आलता, पूर्ण गावात पाणी घुसलं होतं, गावाची जाण्या येण्याचे मार्ग सगळे बंद झाले, लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. तर ती सुरुवात मग आम्ही नदी सुशोभीकरण सुरुवात केली. सगळे आम्हाला शेतकऱ्यांनी साथ दिली, कामाची सुरुवात चांगली झाली. ह्या कामाच्या माध्यमातून आता जसं तुम्ही भिंगार नदी पासला, आता आम्ही त्याचं नामस्करण करून आम्ही त्याचं संगम नाव असं चालू केलंय. त्या संगमनापासून हे दिसतोय असं हे रामसेतू पूल, ह्या रामसेतू पुलाचं सुशोभीकरण परत हे इकडे दिसतोय असं हे आमचा दशकिरी विधीचा घाट आहे. आता ह्या इथं सगळे साफसफाई करून आम्हाला इथं पूर्ण कॉन्क्रीट करून घाट करायचा आहे. पूर्ण जे दिसतंय सगळ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर गाव या माध्यमातून चालू आहे. अजून या कामाचं विजन असं आहे, जो भिंगारनाला पूल ते रामसेतू सर्व स्ट्रीट लाईट तिथून भिंगारनाला पूल ते रामसेतू पूर्ण वृक्षारोपण पलीकडे आता आपण तिकडे जाणार आहे. थोडं राम मंदिराच्या बाजूला तिकडच्या बाजूला पूर्ण घाट, स्मशानभूमी, पूर्ण अशा सोय उपलब्ध. काम कसं होईल, कसे सगळं गावाला त्याचा पूर्ण उपयोग होईल, ह्या कामाकडे आमचं पुढचं विजन आहे. त्याच्यातून आम्ही आता एकच शिकलो, स्वच्छ सुंदर गाव कसं होईल. सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहे, सगळे गावकरी आमच्या सोबत येतं. सगळे तरुण पिढी सकाळी आमचं रविवारचं 2 तास पूर्ण गावात स्वच्छता अभियान चालतं. पूर्ण 100 जण झाडू घेऊन, कोणी खोरे घेऊन, कोणी गमेले घेऊन सगळं गाव स्वच्छ करतात. ही आमची मोहीम चालू आहे. जसं आपण पाठीमागे पाहिलं, तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं, त्याच्यानंतर ते काम आम्ही 50% पर्यंत आणलेलं आहे. हे समोर पाहिलं आपण इथं आपण पैठणच्या धर्तीवर जसं कारंजा होता तसा म्युझिक डान्सच्या कारंजा बसवायलो. याच्यानंतर हे पुलाला आपण हर एक प्रकारला स्टँड करून, कुंडी करून आपण सगळे वृक्षारोपण झाडं केलं. पूल सगळा डेव्हलप करून आम्हाला ह्या पूर्वामध्ये येडी बाब गाव मुक्त करायचं आहे. आमचं हे विजन आहे. आमच्या गावाला चारही बाजूनी येड्या बाबीने पूर्ण अस्तव्यस्त गाव केलं आहे. आम्हाला आमचं विजन हेच राहणार आहे का पूर्ण येडी बाबा गाव मुक्त. इथं आम्ही ओपन जिमचं आमचं विजन आहे. आम्ही जे शेतकऱ्यांचे ओरिजिनल टॅचू असतील असे ते काही ठिकाणी टॅचू बसवणार आहेत. हे इथून पुढच्या कामाचं असं थोड्या स्वरूपात आमचं हे करण्याचं हे. पुलावरती प्रत्येक ठिकाणी स्वच्छ गाव सुंदर गाव असे आम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावलेत. वायफाय कॅमेरे जोडलेत. सगळं स्वच्छ गाव सुंदर गाव हे कॅमेऱ्याच्या नजरेत आहे. हे आमचं रामसेतूवरचं ह्या वैशिष्ट्य आहेत. बरं, जे आता हे समजा अहिल्यानगर असन, कोणी असन, समजा आजूबाजू हे जे शिळा नदी म्हणतात, ही शिळा नदीची घाण होती, तर आम्हाला ही आमच्यासाठी, आमच्या गावासाठी ही नदीचा आम्ही दर्जा आमच्यासाठी गंगाजी आहे. आणि त्या गंगाजी जसं शरयू नदी जसं अयोध्याच्या धर्तीवर आहे, तसं आमचं ह्या दिवाळीला ह्या शरयू नदी जसे दिवे सोडतात तसं आम्हाला ह्या दिवाळीला अयोध्याच्या धर्तीवर जसे शरयू नदी आहे तिच्यावर 5 लाख दिवे, 10 लाख दिवे सोडले. आम्ही हिच्यात 5,000, 11,000 दिवे सोडणार आहेत. हे आमच्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं विजन आहे. त्या माध्यमातून ह्या नदीचं आम्ही काम चालू केलंय आणि हे काम पूर्ण व्हावं हे सगळ्यांचं आम्हाला आशीर्वाद राहिला तर आम्ही ते 100% ते काम पूर्ण करूनच दाखवणार. हे आमच्यासाठी गंगामाई आहे. जसं तुम्हाला सांगितलं रामसेतूचं पाठीमागचं कारण म्हणजे ह्या ज्या पुलाला नदीला मिळून राम मंदिर आहे शेजारी, तर त्या राम मंदिराच्या शेजारी मग पूल आला, तर दोन्हीचं मिळून आम्ही याचं नाव रामसेतू असे केलं. तसंच पाठीमागाची शिळा नदी आणि इकडून येणारी भिंगार नाला, तर त्या दोन्हींचं तिथं 1 किलोमीटर अंतरावर दोन्हींचं मिलन होतं. तर त्या आम्ही त्याचं नामस्मरण संगम असं नाव त्या पुलाला आम्ही दिलंय. म्हणजे संगम आणि रामसेतू हे दोन्ही मिळून आम्ही याचा पूर्ण 1 किलोमीटरचा परिसर, गावाचा परिसर, आजूबाजूचे कचरा, नाले, गावाचे रस्ते पूर्ण साफसफाई करून काम चाललंय. प्रत्येक आजूबाजूला डस्टबिन ठेवलेत, म्हणजे कोणी कचरा करू नये, डस्टबिन टाकायची व्यवस्था केली. ठिकठिकाणी बोर्ड लावलेत, माझा गाव माझा अभिमान, स्वच्छ गाव सुंदर गाव. याच्यातून लोकांचे विचार बदलत चाललेत. सगळ्यांचं सहकार्य भेटू राहिलंय, सगळे सोबत येतं, याचाच मोठा अभिमान आहे. बस. नमस्कार, मी किशोर सोपान कुलट. काय बोलावं हे मला शब्द सुचणार, कारण आमची मामभाची म्हणजे खरोखर मला एक
मनापासून इतका आनंद वाटतो की संकेत भाऊ कुलट असो किंवा नवनाथजी वाघ असो, संकेत भाऊंनी आता पाठीमागे जवळजवळ 30-35 लाख रुपयाच्या सायकल वाटप केलेल्या आहेत, अनेक प्रकारचे बक्षीस सुद्धा ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आता हे गाव म्हणजे पूर्ण म्हणजे आमच्या गावात पहिली समस्या म्हणजे एक स्मशानभूमी. आता इथून पाठीमागे असं होतं, स्मशानभूमीला म्हणजे भरपूर काही अडचणी होत्या, पण ती अडचण मात करून त्यांनी आपल्या पहिले स्मशानभूमी वाकुडी हद्दीत होती, ती आता बोडगाव हद्दीत आलेली आहे. त्याचं बी काम पूर्णत्वात होत आलंय. त्याच्यामुळे बऱ्याचशा मार्ग म्हणजे पूर्णपणे सुटलेले आहेत. आता नदी रुंदीकरण चालू आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपणचे बी काम चालू लवकर होईल. पूर्ण आम्ही सगळे गावकरी त्यांच्या भक्कम पाठीशी आहोत. धन्यवाद. जो सध्या बोरगावचा चेहरा मोहरा बदलायचं जे सौंदर्यीकरणाचं जे काम चालू आहे ना, ते खरोखर आधीचे त्यात तोड नाही. आतापर्यंत बोरगावच्या इतिहासात कमीत कमी 200-300 वर्षापर्यंत पूर्वीपासून कधीच झालेलं नाहीये जे त्यांनी करून दाखवलेले आणि होऊन राहिलेले. सध्या तरुणांना एक असा संदेश आहे यातनं किंवा इथून मागचं जाऊ द्या आमच्या पिढीचं, इथून पुढच्या तरुणांनी सुद्धा सुधारायला पाहिजे आणि त्याचं मोल जाणलं पाहिजे. त्यांनी खूप सुंदर काम केलं, इतकं सुंदर की आता ते दिसतंय तुम्हाला, आणि याच्यापासून काहीतरी बोध ह्या लोकांनी घेतलाच पाहिजे. त्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि त्याला असेच ऊर्जा मिळो हे गावकऱ्यांतर्फे सदिच्छा. नमस्कार, मी महेश निमसे, उपसरपंच बोडगाव हे युवा उद्योजक नवनाथ वाघ व युवा उद्योजक संकेत भाऊ कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली 60 ते 70 वर्षापासून अतिशय आदिवासी भागात असल्यासारखे गाव होते, परंतु ते 15 दिवसात अतिशय स्वच्छ गाव, सुंदर गाव बुरुडगाव हे असे ओळखले जाते. इथे बुरुडगाव वरून येणारे सर्व नागरिक हे पर्यटकासाठी येऊ राहिले आहेत. अतिशय सुंदर असं बुरुडगाव झालेलं आहे. तरी त्यांच्या नवनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व संकेत भाऊ कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय वेगवान असे काम चालू आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.